विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 3 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण GMC भरती 2024 मित्रांनो परीक्षा संदर्भात काही अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यापूर्वी देखील मित्रांनो आपण व्हिडिओचे 2 भाग बनवलेले आहे, ज्याची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ज्यामध्ये आपण सविस्तर काही परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित मित्रांनो त्यामध्ये सर्व काही क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत। आणि तसं मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जे की परीक्षेचे लेटेस्ट अपडेट आपण मिळवले आहेत, ज्यामध्ये मित्रांनो येत्या 26 ऑगस्ट पासून तुमची मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने परीक्षा जी की सुरू होणारी आहे। 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत मित्रांनो तुमची परीक्षा चालू राहणारी आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर तुमचा अभ्यास थांबवला असाल, परीक्षेचा वेळापत्रक आलेलं नाही, या दृष्टिकोनातून मित्रांनो तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या तयारीला लागा मित्रांनो, कारण का आपल्याकडे वेळ हा खूप कमी असणार आहे आणि परीक्षा वेळापत्रक हे खूप जवळ आलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो पाहूया आपल्याच्या या भाग 3 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, नॅशनल फिल्म आर्चिव्ह या संस्थेची मुख्य कचेरी डॅश येथे आहे। तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की नाशिक या ठिकाणी जे आहे, जे की या संस्थेची मुख्य कचेरी आहे। त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 2 असा आहे, पुढील प्रश्न दुसरा, 2024चा T20 वर्ल्ड कप कोणत्या देशात होणार आहे? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की अमेरिका वेस्ट इंडिज या देशामध्ये 2024चा T20 वर्ल्ड कप जो की झालेला आहे रिसेंटली, हा चालू घडामोडी संदर्भातचा प्रश्न आहे मित्रांनो। पण परीक्षा दृष्टिकोनात तुम्हाला हा प्रश्न जो आहे मित्रांनो विचारला जाऊ शकतो। ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 असा आहे, 2024चा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक जलद शतक ठोकणारा खेळाडू कोण? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की मॅक्सवेल हा खेळाडू आहे। त्यानंतरचा प्रश्न पुढील चौथा असा आहे, श्री नरेंद्र मोदी हे कोणत्या मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुका लढवत आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की वाराणसी या निवडणुकीमध्ये, जे की या विभागातून या लोकसभेच्या मतदारसंघातून जे आहे, जे की निवडणूक लढवलेले आहेत श्री नरेंद्र मोदी। त्यानंतरचा प्रश्न 5वा आपला पुढील, कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार कोण? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की श्रेयस अय्यर हा जो आहे, जो की कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आहे। आणि मित्रांनो या स्वरूपाचे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जे आहे ते विचारले जातात आणि प्रश्नांचा लेवल देखील तुम्हाला या स्वरूपाचाच परीक्षामध्ये पाहायला मिळणारा आहे। त्यामुळे तुम्हाला अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि जर आपण खूप सारे विद्यार्थी चालू घडामोडींसंदर्भात जे कमेंट्स करत होते, तर चालू घडामोडी देखील तुम्हाला मागील फक्त 6 महिन्यापर्यंत मित्रांनो तुम्हाला करावायचं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त पण ओल्ड करू नका, जेणेकरून तुमचा अभ्यास हा खूप वाढेल। परंतु मागील जे 6 महिन्याचे लेटेस्ट अपडेट आहेत प्रत्येक क्षेत्रामधले, ते तुम्ही एक वेळेस नक्की पाहून घ्या, त्यावर तुम्हाला प्रश्न 100% विचारला जाणारा असेल, म्हणजे मित्रांनो असणारच आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6 आपला पुढील असा आहे, 2024चा आशिया चषक कोणत्या संघात जिंकला? तर याचं उत्तर जे आहे ते मित्रांनो ऑप्शन नंबर, जे की ड, यापैकी नाही। त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला, भारताची कितवी लोकसभा निवडणूक आहे? जे की रिसेंटली जी झालेली आहे आपली लोकसभा निवडणूक, ती कितवी लोकसभा निवडणूक होती? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की 18वी लोकसभा निवडणूक होती। त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला 8 असा आहे मित्रांनो, भारतीय जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश डॅश साली झाला? तर कोणत्या साली झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 2012 साली जे आहे, जे की जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश झालेला आहे। त्यानंतरचा प्रश्न 9 आपला पुढील, एक लहरे नाशिक या ठिकाणी डॅश विद्युत केंद्र आहे? तर कोणतं विद्युत केंद्र आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की औष्णिक विद्युत केंद्र आहे या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न आपला 10 असा आहे, 2024चा IPL विजेता संघ कोणता? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की कोलकाता नाईट रायडर्स, म्हणजे की ज्याला KKR देखील आपण म्हणतो, हा जो संघ आहे, जो की 2024चा IPL विजेता संघ आहे। तसे मित्रांनो तुम्ही अजूनही GMCच्या मित्रांनो नागपूर व धुळे व इतर GMCच्या पदभरतीसाठी IPS पॅटर्न आधारित तुम्ही अजूनही आपलं मित्रांनो टेस्ट सिरीज प्लस जर तुम्ही नोट्स मिळवत असाल, तर मित्रांनो तुम्ही खूप उशीर करत आहात। तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या, ज्याद्वारे मित्रांनो तुमचा 100% A to Z अभ्यासक्रम मित्रांनो या परीक्षा उर्वरित दिवसामध्ये मित्रांनो तुम्ही पूर्ण करू शकता, ज्यामध्ये आपण एक्झाम ओरिएंटेड 100% सर्व काही आपण कव्हर केलेलं आहे। आणि मित्रांनो त्याचा जर तुम्ही अभ्यास केला, तरी मित्रांनो या उर्वरित दिवसांमध्ये तुम्हाला कोणतेही बुक्स वाचण्याची गरज नाही मित्रांनो, तुम्हाला कोणतेही कोचिंग्स लावण्याची गरज नाही, तुम्ही सर्व काही A to Z अभ्यासक्रम त्याद्वारे मित्रांनो तुम्ही कव्हर करू शकता। जे की मित्रांनो परीक्षा एक्सपेक्टेड आहे, त्यामधलं 100% तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो विचारलं जाऊ शकतं। जर तुम्हाला ते मिळवायचं असेल, तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो त्याद्वारे मित्रांनो तुम्ही सर्व काही मिळवू शकता। अवघ्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला ते सर्व काही स्टडी मटेरियल तुमच्या
व्हॉट्सअपवरती तुम्हाला ते मिळणार असेल। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ते मिळवलं नसेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक मिळेल मित्रांनो, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नक्की करा। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील 11वा असा आहे मित्रांनो, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण डॅश जिल्ह्यात आहे, तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे। त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, महाराष्ट्रात लोकसभेच्या किती टप्प्यामध्ये मतदान पार पडले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ब, जे की 5 टप्प्यात मतदान पार पडले। त्यानंतरचा पुढील आपला 13वा प्रश्न, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार डॅश यांना म्हणतात, तर कोणाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की संत नामदेव। त्यानंतरचा प्रश्न 14वा, T20 स्पर्धेत सर्वाधिक उच्च धावसंख्या संघ कोणता? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की नेपाळ हा जो आहे जो की सर्वाधिक उच्च धावसंख्या करणारा संघ आहे। त्यानंतरचा प्रश्न 15वा आपला पुढील, भारतीय इतिहास संशोधक मंडळ डॅश येथे डॅश यांनी स्थापन केले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की पुणे या ठिकाणी वी का राजवाडे यांनी जे आहे जे की स्थापन केलेलं आहे। भारतीय इतिहास संशोधक मंडळ जे की पुणे या ठिकाणी आहे आणि कोणी स्थापन केलं तर ते आहे वी का राजवाडे यांनी जे आहे ते स्थापन केलेलं आहे। तर असे हे आपल्याच्या टॉप 15 क्वेश्चन होते जे की आपण भाग 3च्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे। तर अशा प्रकारचे लेक्चर मित्रांनो आता आपल्या इथून रेग्युलरली येणार आहेत मित्रांनो, आणि आपण प्रत्येक टॉपिकवरचे सर्व काही मित्रांनो आपण सविस्तर प्रश्न पाहणार आहोत जे की एक्झाम एक्सपेक्टेड असतील। प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील आपण यापूर्वी पाहिलेला आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील मित्रांनो तुम्हाला लिंक मिळून जाईल, तुम्ही तेथून तो देखील व्हिडिओ पाहून घ्या। आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले टेस्ट सिरीज प्लस नोट्स घेतले नसतील तर मित्रांनो तुम्ही परीक्षा उर्वरित दिवसांमध्ये आपल्या टेस्ट सिरीजचा सराव आणि नोट्सचा जर अभ्यास केला तर मित्रांनो तुमचा 100% येणारा अभ्यासक्रम मित्रांनो हा कव्हर होणारा असेल आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले देखील गुण मिळण्याचे चान्सेस येऊ शकतात। त्यामुळे नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या। आणि मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट व मित्रांनो व्हिडिओचे अपडेट मिळवण्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेटसोबत। तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।